नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आजपासून आपण मेष ते मीन अशा 12 राशीच्या लोकांना मीन राशीतील गोचर शनीची काय सविस्तर फळे मिळते मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला माहिती आहे की शनी हा गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 2.5 वर्ष म्हणजे 30 महिने लावतो। असा हा शनी आता 29 मार्च 2025 ला कुंभ राशीतून मीन या गुरुच्या आध्यात्मिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे। असा हा मीन राशीतला गुरु हा प्रत्येक राशीला कसा असेल, हे गोचर कसं असेल, या शनी काय करेल, काय काय घटना घडवेल हे मी तुम्हाला डिटेल सविस्तर सांगणार आहे। तर आपण प्रत्येक व्हिडिओ वेगळा करणार आहे। आज मी या व्हिडिओमध्ये मेष राशीबद्दल माहिती देणार आहे की मेष राशीच्या लोकांना हे गोचर शनीचं कसं जाईल, हे 2.5 वर्ष कसे असतील हे मी सांगणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत मेष राशीच्या लोकांना गोचरीने शनी हा 12वा म्हणजे राशीच्या व्ययस्थानातून जात असल्याने या राशीला आता शनीची 7.5 सुरू होत आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी चंद्र राशीला जेव्हा शनी 12वा पहिला आणि दुसरा येतो तेव्हा शनीची 7.5 सुरू होते। म्हणजे मकर राशीची 7.5 संपते आणि आता मेष राशीच्या लोकांना 7.5 सुरू होते। म्हणजे मेष राशीच्या लोकांना पहिला टप्पा, त्यानंतर मीन राशीच्या लोकांना दुसरा टप्पा आणि कुंभ राशीच्या लोकांना शेवटचा टप्पा असणार आहे। थोडक्यात काय तर मेष राशीच्या लोकांना 12व्या स्थानातून शनीचं गोचर होत असल्याने आता मेष राशीच्या लोकांना शनीची 7.5 सुरू होत आहे। दशमेश आणि लाभेश होऊन शनी हा 12व्या स्थानामध्ये किंवा व्यय स्थानामध्ये जात असल्यामुळे ही ग्रहस्थिती थोडी प्रतिकूल असल्याने हा शनी या राशीच्या लोकांना धनहानी करणारा योग बनवतो। त्यामुळे 29 मार्च 25 पर्यंत नंतर मेष राशीचे लोक थोडे खर्चिक बनतील किंवा त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागेल असं दिसतं। विशेषतः 29 मार्च ते 29 मे 2025 हा काळामध्ये जास्त अडचणी असणार आहेत। का तर राशीच्या 12व्या स्थानातून राहूचं गोचर चालू आहे आणि आता 12व्या स्थानामध्ये शनी जाणार आहे। म्हणजे थोडक्यात मीन राशीमध्ये शनी आणि राहू या दोन ग्रहांची युती, दोन पाप ग्रहांची युती 29 मार्च ते 29 मे पर्यंत या राशीच्या 12व्या स्थानात असणार आहे आणि ही स्थिती फार प्रतिकूल असणार आहे। त्यामुळे 29 मार्च ते 29 मे 25 या काळात या लोकांना आर्थिक त्रास जास्त प्रमाणात होणे संभवतं। कारण या 2 महिन्यात राशीच्या 12व्या स्थानामध्ये शनी आणि राहू या दोन पाप ग्रहांची युती होत आहे। 12व्या स्थानातील दोन्ही ग्रह हे त्रासदायक असल्याने या काळात या लोकांना मोठे आर्थिक नुकसान होणं, धननाश होणं, दवाखाना, आजारपणावर खर्च होणं, काहींच्या नोकरीमध्ये गंडांतर येणं, व्यवहारामध्ये फसवणूक होणं, तर काहींना क्वचित दंड, शिक्षा, अटक होणं इत्यादी संभवतं। त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे। यासाठी या लोकांनी 29 मे पर्यंत कायद्याचं पालन करून राहावं। कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा मोठे व्यवहार करू नये, कर्ज तर अजिबात काढू नये, खर्चावर नियंत्रण ठेवा। 29 मे नंतर मात्र लाभातील राहू जरी 7.5 असली या लोकांना तरी लाभात राहू येत असल्याने या लोकांना काही बाबतीत हा राहू शुभफलदायी व लाभ करून देणार जाईल। ही एक आनंदाची बाब या लोकांसाठी असेल। थोडक्यात मे 27 पर्यंत राहूचं गोचर चांगलं जाईल। मात्र गुरुग्रहाचं गोचर आणि शनी ग्रहाचं गोचर मेष राशीच्या लोकांना पुढील 2 ते 2.5 वर्ष प्रतिकूल आहे। त्यामुळं काही बाबतीत या लोकांना अतिशय अशुभ फळ मिळणार हे नक्की आहे। या राशीच्या लोकांना जून 27 पर्यंत तिसरा आणि त्यानंतर येणारा चौथा गुरु हा त्रासदायक असणार आहे। कारण आता 15 मे 25 ला गुरु तिसरा होईल या राशींना। तिसरा गुरुही खराब असतो आणि त्यानंतर चौथा गुरुही प्रतिकूल असतो। थोडक्यात काय तर जून 27 पर्यंत जोपर्यंत शनी राशांतर करत नाही तोपर्यंत तिसरा आणि चौथा गुरु प्रतिकूल असणार आहे। त्यामुळे येणारे 2.5 वर्ष या मेष राशीच्या लोकांना परीक्षेचा काळ असणार, लक्षात घ्या। आपण 12व्या स्थानावरून कुंडलीतील 12व्या स्थानावरून काय पाहतो तर कुंडलीच्या 12व्या स्थानावरून आपण परदेश गमन, स्थलांतर, स्थानत्याग, तुरुंगवास, बदनामी, दंड, शिक्षा, कर्जबाजारीपणा, हॉस्पिटल होणारा खर्च, व्यक्तीची चिंता, काळजी, व्यवसायामधली उतरती कळा, अधोगती या गोष्टीचा आपण विचार करतो। त्याचबरोबर अध्यात्म, गूढ विद्या, मोक्ष, संन्यास आणि परमार्थ या चांगल्या गोष्टीचाही विचार आपण 12व्या स्थानावरून करतो। शनी हा मीन या आध्यात्मिक राशीत येत असल्याने जे लोक मेष राशीचे लोक आध्यात्मिक आहेत किंवा ज्यांना आध्यात्मिक मार्गावर जी लोक चालत आहेत त्यांना मात्र हा शनी अतिशय जोरदार आणि चांगली फळे देणार आहे। मोह, माया याचा त्याग करून परमार्थाचा मार्ग जे निवडतील त्यांनाच हे शनीचं गोचर अतिशय प्रगतिकारक असणार आहे। इतर लोकांना मात्र हे गोचर त्रासदायक जाईल। जे लोक भौतिक सुखाच्या किंवा ऐहिक सुखाच्या मार्गावर आहेत त्या लोकांना मात्र हे शनीचं गोचर त्रासदायक जाणार आहे।
12व्या स्थानातील शनीमुळे या व्यक्ती आता एकाकी पडतील किंवा त्यांना एकाकीपणा जाणवेल, एकटे पाडलं जाईल. मित्र, नातेवाईक, सगळे सोयरे, थोडक्यात जवळचे लोक यांना आता सोडून जाणे की ह्यांच्यापासून लांब जाणे या काळात संभवतं. त्यामुळे एकाकी पडल्यासारखी भावना वाढण्याची ह्या लोकांची शक्यता राहील. मेष राशीच्या लोकांना शनीची 7.5 सुरू होत आहे. याचा अर्थ या लोकांच्या आता कष्टामध्ये आणि संघर्षामध्ये वाढ होणार आहे, दगदग वाढणार आहे, संघर्ष वाढणार आहे. त्यांच्यासाठी आता हा परीक्षेचा काळ आहे. त्यामुळे ह्या लोकांनी शांतपणे, संयमाने, प्रामाणिक कष्ट जर केले तर यातून मार्ग त्यांना सहज काढता येईल. मात्र या विरुद्ध वागल्या या लोकांनी तर मात्र हा शनी यांचं मोठं नुकसान करणार आहे नक्की. हा 12व्या स्थानातील शनी किंवा 7.5 देणारा शनी हा 2.5 वर्ष म्हणजे जून 27पर्यंत या राशीच्या लोकांना काय फळे देईल हे मी आता सविस्तर सांगणार आहे. पहिलं वाक्य लक्षात घ्या की हा शनी या लोकांची आर्थिक कोंडी करणारा, काहींना आर्थिक चिंता निर्माण करणारा व प्रगतीमध्ये बाधा आणणारा असेल. दुसरी गोष्ट, या राशीच्या लोकांना आता राशीच्या लोकांचे आता खर्च वाढतील किंवा यांच्या खर्चामध्ये वाढ होईल. अनावश्यक खर्च वाढेल. विशेषतः हॉस्पिटल, दवाखाना, आजारपणावर मोठे खर्च होतील. कुटुंबातील ज्येष्ठ वृद्ध लोकांचे किंवा आईवडिलांचे आजारपण या लोकांना त्रासदायक जाईल. काही लोकांची स्वतःची तब्येत बिघडेल. काहींना दीर्घ मुदतीचे आजार ह्या काळात होण्याची शक्यता राहील. यासाठी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, पथ्य पाळावीत आणि नियमित ह्या लोकांनी व्यायाम करावा. 12व्या स्थान हे गुंतवणुकीचे किंवा कर्ज फेडण्याचे असल्याने व 29 मे नंतर लाभात राहू येत असल्याने काहींची मोठी कर्ज फिटण्याची शक्यता राहील. ही एक चांगली गोष्ट लक्षात घ्या. किंवा काही लोकांकडनं दीर्घकालीन मोठी गुंतवणूक केली जाईल जी त्यांना पुढे जाऊन फायदेशीर होईल. काहींना जून 26पर्यंत परदेशगमन होणं, दूरचे प्रवास होणं किंवा परदेशगमनाची संधी मिळेल. काहींना परदेशातील नोकरी व्यवसाय फायदेशीर ठरतील. त्यामुळे 29 मार्च नंतर परदेशात नोकरीसाठी जाणे योग्य ठरेल असं माझं मत आहे. या शनीमुळे कायदेशीर किंवा कोर्ट कचेरीच्या कामासाठी या लोकांना मोठा खर्च होण्याची शक्यता राहील. काहींना ज्यांना जुन्या कोर्ट कचेऱ्या चालू आहेत त्यांना मनाविरुद्ध निकाल लागतील. गुन्हेगारी क्षेत्रात जे काम करणारे मेष राशी लोक आहेत त्या लोकांना मात्र, जे 2 नंबरचे व्यवसाय करतात की गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आहेत, ज्यांनी मागील 2-4 वर्षामध्ये खूप चुकीचे कर्म केले, अशा लोकांना मात्र हा शनी काहींना तुरुंगवास, दंड, शिक्षा किंवा तडीपार यासारख्या घटनेसाठी पोषक ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना मात्र मनाविरुद्ध बदलीमुळे घरापासून दूर जावं लागेल. म्हणजे तिसरा गुरु येतोय, 12वा शनी आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी इच्छा नसतानाही मनाविरुद्ध अचानक बदली होईल. त्यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये कष्ट आणि दगदग वाढेल, प्रवास वाढेल. हाताखालच्या लोकांचं सहकार्य आता मागील काही वर्षासारखं मिळणार नाही. नोकर चाकर त्रास देतील. थोडक्यात या काळामध्ये मानसिक त्रास वाढण्याची शक्यता राहील. व्यावसायिकांच्या दृष्टीने विचार केला तर हा 12वा शनी हा व्यवसायामध्ये उतरती काळा देणार असेल. व्यवसाय ठप्प होणं, उधारी साठणं, उधारी होणं, कर्जबाजारी होणं किंवा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी होण्याची स्थिती आहे. त्यामुळे व्यवसायामध्ये मोठं धाडस करू नये, मोठं कर्ज काढून नवीन व्यवसाय सुरू करू नये हे लक्षात घ्या. राजकीय लोकांचा विचार केला तर राजकीय लोकांसाठी हा शनी प्रतिकूल असणार आहे. 29 मार्च नंतर ह्या लोकांना सत्तेतील यश हुलकावणी देईल. काहींना पदावरून पायउतार होणं संभवतं. काहींना कोर्ट केसेस किंवा शिक्षा या काळात संभवते. ज्यांनी मागील काही वर्षामध्ये घोटाळे केलेत किंवा चुकीचं वर्तन केलं आहे त्यांना हा शनी आता नक्की शिक्षा देणार आहे. त्या मेष राशीच्या राजकारणी लोकांनी सावध राहा. 7.5मुळे आता आपली ह्या लोकांची आता प्रगती मंदावेल. महत्त्वाच्या प्रत्येक कामामध्ये विलंब, अपयश, संघर्ष आहे. या लोकांनी आपला संयम वाढवावा. विशेषतः नोकरी व्यवसायामध्ये उतरते काळ लागणं संभवतं. त्यामुळे व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करणं किंवा फार मोठं कर्ज काढणं किंवा नवीन व्यवसाय सुरू करणं हे धाडस टाळावं, ह्या गोष्टी टाळाव्यात. एकंदरीत काय तर मेष राशीच्या लोकांना 29 मार्च 2025 नंतर वरील अशुभ फळे जास्त जोरदार मिळतील. का तर 15 मे नंतर गुरुचंही गोचर प्रतिकूल असणार आहे. थोडक्यात हा शनी मेष राशीच्या लोकांना संघर्ष, कष्ट करायला लावणारा, त्याचबरोबर मनस्ताप आणि चिंता, काळजी देणार जाईल. ह्या लोकांनी अतिशय काळजी घ्या. काय करू नये ह्या लोकांनी एकतर गोष्ट लक्षात की व्यवसायामध्ये धाडस करू नका, नवीन व्यवसाय सुरू करू नका, मोठी कर्ज काढू नका, परदेशाच्या ट्रिप असतील किंवा मोठे खर्च करण्याच्या गोष्टी असतील त्या टाळा. लोकांना पैसे उसणं देणं की लोकांकडनं कर्ज काढणं, व्याजावर पैसे घेणं या गोष्टी टाळल्या तर नक्कीच फरक पडेल. शक्यतो नोकरी करावी. प्रामाणिकपणे नोकरीमध्ये कष्ट केल्यास बराच त्रास कमी होईल. मी तुम्हाला इथपर्यंत मेष राशी लोकांना हे गोचर कसं जाईल सांगितलं. ज्या राशीच्या लोकांना गोचर खराब आहे, जसं मेष राशी लोकांना खराब आहे, त्या लोकांनी कोणते उपाय करायचे मी सगळ्यात 12 व्हिडिओनंतर एक शेवटचा व्हिडिओ टाकेन, शनीची 7.5 उपाय. त्यावेळी तुम्ही तो व्हिडिओ मी नक्की पहा. त्यात मी तुम्हाला उपाय देणार आहे.
यानंतर आपण पुढची रास म्हणजे वृषभ राशीविषयी माहिती बघणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.